हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. हा व्हिडिओ बनवायचं रिझन असं आहे की आपण रोज डेली म्हणजे संडे टू संडे आपला चॅलेंज असतो. आपण ओपन स्टॉल लावतो वेगवेगळ्या लोकेशन्सवरती. तर त्याचा दिवसाची सुरुवात कशी होते, आपण प्रिंटेड टी शर्ट्स कसे रेडी करतो आणि कसे कसे आपण डिझाईन्स बनवतो आणि त्याच्यामध्ये किती एफर्ट्स असतात, किती काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात, हे सर्व आम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. रितेशने आता पहिलीच टी शर्ट प्रिंट करायला घेतली आहे. अजून आपल्या 4 डिझाईन्स आहेत, त्या प्रिंट करायच्या बाकी आहेत. बाकी आम्ही इथं आता प्रिंट करतो आणि मग तिकडे त्या शॉपवरती, जसं की आमचा एल्पिस्टनला शॉप आहे आर्बिडन म्हणून. बेसिकली म्हणजे हा आपला बॅक एरिया आहे, जिकडे आपण फ्युजिंग, प्रिंटिंग, बाकीचे सगळे जे बॅक एरियाचा वर्क असतो ते आपण इकडे करतो. आणि लाईक आपण ऑर्डर्स वगैरे घेतो किंवा म्हणजे ऑर्डर्स घेणं किंवा ते रिटेलचा माल आहे, त्या सगळं ते गोष्टी आपलं तिकडे आहे. इकडनं फक्त आपला बॅक एरिया आहे फ्युजिंग वगैरे. तर हा आपला बॅक एरिया आहे. तरी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की ही DTF फ्युजिंग मशीन आहे. त्याचा टेम्परेचर आपल्याला सेट करावं लागतं ॲज पर द टी शर्ट आणि स्टिकर्सच्या हिशोबाने, आणि त्याचा टायमिंग पण सेट करावा लागतो. फ्युजिंग मशीनचा टायमिंग आता आम्ही 10 सेकंड सेट केला आणि 160 टेम्परेचरवर आहे. स्टिकर दाखव कसं काढतो. 10 सेकंड्सला प्रेस. ही आता BMW टी शर्ट रेडी करतोय. आपल्या सर्व डिझाईन्स आहेत ना खूप युनिक आहेत, म्हणजे एकदम नवीन नवीन असं. तर मग तुम्हाला जर काय असं आयडिया असेल की ही डिझाईन चालेल, ती डिझाईन चालेल किंवा ह्या डिझाईनला मार्केटमध्ये डिमांड आहे, तर असं काय असेल ना तर तुम्ही नक्की आम्हाला शेअर करा. एकदा का भारीवाल्या प्रिंट झाल्यात. आपण तसं कसं हे घेऊन फिरतोय स्टँडच्या ऐवजी आपण एक छोटंसं टेम्पो किंवा एक छोटंसं असं चालतं फिरतं स्टॉल पाहिजे, म्हणजे आपण गाडीला वगैरे हे करून आपण घेऊन जाऊ शकतो. त्याच्यावर लाईट, त्याच्यावर आपल्या ब्रँडचा लोगो वगैरे, त्यासाठी खूप मेहनत लागणार आपल्याला. खूप संडे जाणार. तुम्ही असं सपोर्ट जर करत राहिलात, जे प्रत्येक रीलला तुम्ही दाखवत आहे, तर आपण ते लवकरात लवकर करू. त्यासाठी तुमचा सपोर्ट कायम राहू दे, बस एवढंच. आणि आता यापुढे आमचे डेली ब्लॉग्स पडतील. जस्ट आता टी शर्ट वगैरे सर्व रेडी करून झालं आहे, फ्युजिंग वगैरे सर्व डन आहे. आता आम्ही निघू पॅकिंग करून. जसं की आपली पॅकिंग वगैरे सर्व झालेलं. आता आपण चाललो आहे एल्पिस्टनच्या शॉपवरती. बाकीचं जे मटेरियल आहे ते सर्व स्टँड वगैरे घेऊ, मग ऑन द वे चर्चगेट. फायनली आपलं सर्व रेडी झालेलं आहे. आपण जे प्रिंटिंगचं वगैरे आपले जे होते डिझाईन्स ह्या संडेचे, त्यासुद्धा सर्व डिझाईन्स वगैरे रेडी झाल्या आहेत. आणि आता जस्ट म्हणजे परी पण सगळं घड्या वगैरे घालून, आपल्या अगोदरच्या डिझाईन्स होत्या किंवा अगोदरचे जे प्रोडक्ट्स होते त्यांचे पण घडी वगैरे घालून पॅकिंग वगैरे करून सर्व पॅक करून आपण आता आपलं स्टँड वगैरे सर्व घेऊन आपण डायरेक्ट आता भेटू चर्चगेटला. तर फायनली आम्ही आता पोहोचलो. हे आपलं आजचं लोकेशन आहे, चर्चगेट स्टेशनच्या समोरच एकदम. तर आता आपण बघूया आपल्याला किती चांगले रिस्पॉन्स येत आहेत आणि कस्टमरचे रिव्ह्यूज वगैरे.